आता एक मोठी बातमी सध्या पुण्यातून समोर येते। पुण्यामधील जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते। त्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पुण्यातील जीबीएसच्या रुग्णसंख्येत सध्या वाढ सुरूच आहे। आरोग्य विभागाकडून पाणी आणि चिकनच्या नमुन्यांच्या तपासणीवर देखील भर देण्यात आलाय। त्याचबरोबर राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या आता 170 वर गेली आहे। त्यामुळे पुण्यातून सध्या धक्कादायक बातमी समोर येते। जीबीएसच्या 61 रुग्णांवर अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे। त्यामुळे एकंदरीतच पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना सुरूच आहे। त्यामुळे पुणे आरोग्य विभागाकडून आता पाणी त्याचबरोबर चिकनच्या नमुन्यांच्या तपासणीवर भर दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या सध्या 170 वर गेली आहे। त्यामुळे जीबीएसच्या 61 रुग्णांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे। त्यामुळे ज्या जीबीएस रुग्णाची सुरुवात ही पुण्यातून झाली होती त्या पुण्यामध्ये आता जीबीएस रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, जीबीएसच्या रुग्णांमध्ये पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे। पुण्यातील आरोग्य विभागांसमोर आता किती मोठं आव्हान येऊन उभं ठाकलंय? अंकिता, खरं तर आता पुण्यातील ही सगळी रुग्णसंख्या जी आहे ते 170 वर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। काल देखील नव्याने 4 जीबीएसच्या रुग्णांची जी आहे ती नोंद झालेली आहे आणि हे सगळं दूषित पाण्यामुळेच घडतंय अशा प्रकारचा अहवाल देखील आलेला जो आहे तो समजतोय। आपण देखील दाखवलं की ज्या परिसरामध्ये 80% रुग्ण पहिल्यांदा सापडलेले होते तो म्हणजे सिंहगड रोड असेल, नांदेड गाव, नांदेड सिटी, क्रिकेटवाडी या सगळ्या परिसरामध्ये जे ते जवळपास 80% रुग्ण सापडलेले होते आणि त्या ठिकाणी दूषित पाणी आहे। 16 विहिरी ज्या आहेत त्या 16 विहिरींचं पाणी टँकरद्वारे सोसायटीमध्ये जायचं किंवा आरो प्लॅन्ट जे होते ते आरो प्लॅन्ट मधून देखील दूषित पाणी दिलं जायचं अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो आलेला होता आणि या सगळ्यांवरती महापालिकेने कारवाई देखील केलेली होती। त्यामुळे आता हे जीबीएस नक्की दूषित पाण्यामुळेच होतं हे तर निश्चित झालेलं आहे। त्यामुळे ह्या पाण्याचा प्रादुर्भाव आणि हा सगळ्या आजाराचा प्रादुर्भाव कसा थांबवता येईल याकडे यंत्रणा आता आगामी काळामध्ये काय काम करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, त्यामुळे यंत्रणा आता या संपूर्ण बाधितांसंदर्भात या दूषित पाण्यासंदर्भात काय मोठा निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।